आपलं वैयक्तिक नुकसान झालं तरीही शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांच्या हितांशी तडजोड करणार नाही. स्वामीनाथन आंतरराष्ट्रीय जन्मशताब्दी कार्यक्रमात पंतप्रधानांनी मांडली ठाम भूमिका. शेतकऱ्यांचं सामर्थ्य देशाच्या प्रगतीचा पाया असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करत उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. पंतप्रधानांची ग्वाही. स्वामीनाथन यांच्याकडून प्रेरणा घेत कृषी शास्त्रज्ञांनी पोषणमूल्य असलेल्या रसायनविरहित हवामान बदलाशी अनुकूल वाणांसाठी संशोधन करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब. राज्यसभेत किनारी नौवहन विधेयक 2025 मंजूर. भारतावर आणखी 25% आयात शुल्क लादण्याचा अमेरिकेचा निर्णय अन्यायकारक, अयोग्य आणि अवास्तव असल्याची परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया. अंतर्गत चौकशीच्या अहवालाला आव्हान देणारी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सगळ्या समाजाच्या कल्याणासाठी कटिबद्ध असून कोणाचंही कल्याण करताना मतांच्या राजकारणाकडे बघत नाही. ओबीसी संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट. निवडणूक आयोग मतदार याद्यांमध्ये घोळ करत असल्याच्या आरोपाचा राहुल गांधी यांनी केला पुनरुच्चार. अशा याद्यांचे स्वाक्षरी करून पुरावे द्यावेत. कर्नाटक आयोगाचं राहुल गांधी यांना प्रत्युत्तर. राहुल गांधी यांच्या आरोपांवर भाजपाची टीका हा केवळ संवैधानिक संस्थांचा नाही तर देशातल्या मतदारांचाही अपमान असल्याची भाजपा नेत्यांची प्रतिक्रिया. जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर जिल्ह्यात सीआरपीएफचं वाहन दरी कोसळून झालेल्या दुर्घटनेत 3 जवानांचा मृत्यू, 12 जवान जखमी. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी गडचिरोली महामार्गावर झालेल्या अपघातात 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 2 विद्यार्थी जखमी. राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर. पोलंडमध्ये आयोजित महिलांच्या भालाफेक स्पर्धेत भारताच्या अन्नू राणीनं 62.59 मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह पटकावलं सुवर्णपदक. आणि उत्तराखंडमधल्या उत्तरकाशीमध्ये अनुकूल हवामानामुळे आज बचाव कार्याला वेग. महाराष्ट्रातल्या पर्यटकांच्या मदतीसाठी मंत्री गिरीश महाजन उत्तराखंडला रवाना.